बघता राहुलगावामध्ये शालिग्राम स्वामी आले आणि त्यांनी सुरुवात केली। आज 78वा वाढदिवस आला। किती सांगण्यात होते त्याच्यामध्ये थोडस दुःखदायक बातमी म्हणजे यावर्षी शालिग्राम स्वामीचे ट्रस्टी चेअरमॅन मोहन मावळकर आपल्याकडे नाही। त्यावर्षी त्यांनी 40 वर्ष चेअरमॅन पद सांभाळलं। खूपच चांगली मला पण सेवा केली त्यांनी। कोणालाही नाराज छोले लेके कोणी आगीमध्ये उठायचं नाहीये। जोपर्यंत मी कामात काम करते तोपर्यंत कोणी उठायचं नाहीये। खिरीचा लाभ सर्वांना मिळावा झाल्या पाहिजे ज्येष्ठ नागरिक हो
तुम्हाला मी प्रस्तावाचा अंत सांगतो. या प्रबोधनात तुम्हाला थोडक्यात सांगतो. 2-3 वर्षापूर्वी एक भक्त आला 5 वाजता. बघा पण ते ऐकायचं थोडक्यात माहिती सांगतो मी. 5 वाजता आला. त्यांनी काय केलं केंद्रीय आणि आपण जे घरचं उत्तर ते घरून उचलले नाही आणि मला धरून बहिणी भरपूर जेवण इकडे ना उभं राहून बघा सर्व आहे ते. हां यूट्यूबला चॅनल TV वर नंतर देऊ आपण बस नाही इथे हो चल जेवण कसं पुढे पुढे पाणी
माहुलगाव येथे सद्गुरू शाळीग्राम स्वामी यांचा 78वा येथे सुवर्ण पादुका महोत्सव सुरू आहे आणि आता मान्यवर ट्रस्टी येथे आपल्यासमोर त्यांचे मनोगत व्यक्त करत आहेत. बघा, आज ज्यावेळी माहुलगावामध्ये आपल्या माहुलगावामध्ये शाळीग्राम स्वामी आले त्यावेळी शाळीग्राम स्वामी नित्यानंद स्वामींना विचारलं की बाबा तुमचा जन्मदिवस कोणता. तर त्यावेळी नित्यानंद स्वामींनी सांगितलं की माझा जन्मदिवस 30 नोव्हेंबर केला जाईल, पण तो फक्त माहुलगावातच केला जाईल, कारण माहुलगावावरती नित्यानंद स्वामींचं खूप प्रेम होतं. म्हणून त्यांनी सांगितलं की माझा जन्मदिवस माहुलगावात हा 30 तारखेलाच केला जाणार. आणि त्यावेळी शाळीग्राम स्वामींनी 2 किलो तांदळाचा भंडारा सुरुवात केला. आज तांदळाचा किलोच्या हिशोबाने केला जात नाही, गोणीच्या हिशोबाने केला जातो, कारण बघता 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 आज या गोष्टीला 78 वर्षी झाले. कारण आजचा हा 78वा शाळीग्राम स्वामींचा जन्मोत्सव खूप साजरा करायचा आहे. कारण माहुलगावात ज्यावेळी शाळीग्राम स्वामी आले त्यावेळी नित्यानंद स्वामी सांगितलं की माहुलगावामध्ये एक ना एक दिवस माहुलगावामध्ये एक ना एक दिवस पतिगणेश होणार आहे. आणि आज तुम्ही ते पाहतच आहात. आज तुम्ही ते पाहत आहात की ज्यावेळी शाळीग्राम स्वामींनी ही जागा घेतली होती तिथे अवधेवान असं एक मंदिर काम चालू आहे. तर मी सर्वांना एक विनंती करतो की या मंदिरासाठी सर्वांचं योगदान लागलं पाहिजे. कारण आपण दिवसाला 1 रुपया जर काढला तर वर्षाचे 365 रुपये होतात. तर 365 रुपयामध्ये आपण एक सिमेंटची घोड तरी घेऊ शकतो. असं केलं तर लवकरात लवकर हे मंदिर उभं राहणार आहे. आणि त्याच्यामध्ये आपण असो नसो पण आपल्या मुलांचे विचार असतील की आमच्या वडिलांनी या मंदिरासाठी काहीतरी दिलेलं आहे, म्हणून सर्वांनी विचार करायचा आहे. आणि या मंदिराचं काम लवकरात लवकर चालू आहे. तसं तुमचं सर्वांचं इथे सहभागी लागलं असतं. इथे 23 तारीखपासून सप्ताह चालू असतो. श्रीराम जयराम जय जयराम याच्यामध्ये सर्वजण येतात, भाग घेतात. शेवटच्या दिवशी 30 तारखेला या भंडाऱ्यामध्ये जेवण वाढण्यासाठी, भाजी कापण्यासाठी खूप भक्त येतात, सेवा करतात. अनेक प्रकारची सेवा केली जाते आणि या सेवेचा लाभ सर्व घेतात. अशीच ईश्वराच्या मी प्रार्थना करतो की सर्वांना सद्बुद्धी देव आणि हे वर्षावर्ष हे कार्यक्रम असाच चालू राहो. सद्गुरू नित्यानंद भगवान की जय. श्रीराम जय राम जय जय राम. 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 सद्गुरू नित्यानंद भगवान की, कामिका माते की, गोपाल की, अन्नपूर्ण माते की, सद्गुरू नित्यानंद भगवान की. तुकाराम काटे यावर्षी इकडे सगळे मंदिरासाठी तुकाराम काटे साहेब आले आहेत. त्यांचा आम्ही मनापासून आभार मानतो. आमच्या सद्गुरू सांगितलं ट्रस्टीच्या याच्यावर आम्ही त्यांना खूप खूप प्रयत्न चालत आहेत. आमचे ट्रस्टी मनमोहन अनिल पाटील, संतोष असे बरेचसे भक्त आहेत. काम चालूच आहे, पण तुमचं पण सहभागी व्हावं आणि लवकरात लवकर मंदिर व्हावं ही तुमच्या चरणी प्रार्थना करतो. सद्गुरू नित्यानंद भगवान की.
अरे ये इकडचं घेऊ म्हटलं पहिला फोटो नाही बाबा इथे आतमध्ये नाही बाहेर आता फोटोसाठी मी उघडले सुवर्ण पद्धतीने आहे.
नहीं करते हैं, मैं आगे अभी देखते हैं, अभी जो हुए होने के बाद जाते हैं। हाफ चड्डी बिफ चड्डी नाही पाहिजे, तू सुरका घाल, हाफ चड्डी बाजू हाफ चड्डी बाजू ना इकडे घ्या हो काका काका थंड पाण्याची सोय करतो. आमचा ग्रुप आहे. किती वर्ष झाली सुभाष 52 52 वर्ष. 52 झाली. आमच्या माहोल गावाचे चांगले आमच्या माहोल गावाचे कार्यकर्ते श्री सूर्यकांत माहोलकर व आमची भट्टी गँग आमची गँग असते. आम्ही थंड पाण्याची सोय करतो. पाण्याची सोय करतो. वरनं आमचे माहोलचे नित्यानंद बाबा शालिग्राम हे आमच्या गावात होते. गावातला ते गणेशपूर गेले आणि त्यांनी तिथे हे केलं. पण जो 16 आहे आमचा माहोलगाव 16 आम्ही 16 पूर्ण करत असतो. आम्ही 16 आम्ही बंद नाही केला आणि आम्ही पूर्ण प्रेमाने आम्ही सर्व काय त्यांना सहकार्य करत असतो. सर्व गावकऱ्यांच्या ह्याच्याने आम्ही सर्व काय ते प्रोग्राम चालूच असतो आणि पारंपरिक म्हणून आम्ही कोळी लोकांच्या ह्याच्यातून चालू असतो. सर्व लोक असं गावातले असे नाही, सर्व गावातले आहेत. इतर लोक बी आहेत आमच्या गावात, पण आमच्या गावातली सर्व म्हणजे कोळी समाज आमचा माहोलगावचा आमचा कोळी समाज हे पूर्ण सहकार्य असतं. ही आमची सर्वांची नम्र विनंती का आम्हाला अजून सहकार्य करेल आणि असा 16 आमचा अजून वाढवून दे. सर्व लोक येऊन असं 16ला हातभार लावा. दरवर्षी थंड पाण्याची सोय करतो आणि आमच्या गावात हा तीर्थप्रसाद खाण्यासाठी तिथून भरपूर लांबून पब्लिक येतो आणि हा तीर्थप्रसादाचा लाभ घेतो. हा 30 नोव्हेंबर असा दिवस आहे तर माहोलमध्ये हा सोनेरी अक्षरांनी लिहिला जातो. धन्यवाद.
ही नवीन पिढी आलेली आहे बाबांच्या सेवेसाठी, ही पाणी वाटण्यासाठी तयार आहे ही नवीन पिढी आमची. लग्नात ड्रेस कशी घेतला तो पण ड्रेस कशी क्या माइक टीवी थोड़ा जल्दी चले इकडे गेले ना इकडे बघ. बेबी पण घ्या. बेबी आली. बोर्ड आहे हे 28 नंबर आहे तुमच्याकडे. हाय पण 28 कुठला? चप्पल घेताना तेव्हा आले तेव्हा बोला बोला यांच्यावर नजर मारा. चॅनल कुठलं सांगा आम्हाला, संध्याकाळी बघतो आम्ही. टीव्हीला दिसला ना तुम्ही, बरोबर बरोबर बघा इकडे. सिंगल आहे. सद्गुरू शाळीग्राम स्वामी याचे सुवर्ण पादुका महोत्सव सुरू आहे आणि संतोष काटवले या संस्थेबद्दल आणि त्यांच्या सेवेबद्दल सविस्तर माहिती देत आहेत. मान्यवर संतोष काटवले सर. नमस्कार. मी मारुती भक्त मंडळाचा पदाधिकारी. आमचं जे मारुती भक्त मंडळ आहे शिवाजी चौक येथे आहे हनुमान मंदिर माहुलगाव. इथे आमचं सगळं मंडळ आहे. तिथे शिवाजी महाराजांची मूर्ती आम्ही स्थापन केलेली आहे. आमचं मंडळ जवळजवळ 35 वर्ष आम्ही कार्यरत आहे. आता ह्या मंडळाचं जे आम्ही जे चप्पलचं जी सेवा करतो ती जवळजवळ मंडळ स्थापन झाल्यापासून ही सेवा आम्ही करतो आहे. हा सद्गुरू नित्यानंद स्वामी शाळीग्राम स्वामी यांचा 78वा पादुका उत्सव आहे आणि आम्ही जवळजवळ 35 वर्ष ही सेवा करतो. विनामूल्य लोकांना ही सेवा देतो. या सेवेपासून दुसरी सेवाही आम्ही करतो. रक्तदान शिबिर, शिवजयंती उत्सव, तसेच रामनवमी उत्सव, कोजागिरी उत्सव, दसरा उत्सव, हे सगळे उत्सव आम्ही करतो आणि त्याच्याबद्दल सगळा आमच्या ज्या माहोल गावातील सगळं कार्यकर्ते आहेत ते आम्हाला सगळे सपोर्ट करतात. धन्यवाद. जेवले
लड़का के काम लिया था ना। हाँ कैसे क्या काम ওগুলো রাঁধুনি রান্নার খাবার তোমাদের খাবার দিয়েছে বাড়ি যাই লোক যাই লোক हाँ ये तो सब नंतर भरामध्ये हो हो घालतो चलेगा चलेगा 200 रुपया 200 रुपया हाँ ऐसा ऐसा फोल्ड कर दिया नहीं उसको फोटो मत भाई कोणाकोणाचं गेलं केवढं भरपूर आहे नहीं ओ दादा ऑरेंज ऑरेंज एक द्या त्यांना और मेहंदी कलर टीव्हीचा हे सर्व भेटेल तुला घे ना लाईनीमध्ये शूटिंग आहे या पुढं डॉक्टर आहे एक कॅनडा डॉक्टर तिला घेऊन आले दुसरा आकडा आहे राकेश ना